नमस्ते. ॲसेट्स हा बिझनेसमधला अगदी इम्पोर्टंट एक पार्ट असतो. तो कसा? ते आज समजून घेऊयात. स्टेप बाय स्टेप आपण ॲसेट्स म्हणजे काय असतं आणि त्याचं कसं बिझनेसमध्ये काम असतं ते समजून घेऊयात. ॲसेट्स ह्या मेनली ह्या ओनरनी स्वतः कंट्रोल केलेल्या असतात किंवा त्याच्या त्या स्वतःच्या मालकी हक्काच्या असतात. ॲसेटमुळे त्याला इन फ्युचर हा कॅश फ्लो जनरेट होतो. कॅश फ्लो जनरेट होतो म्हणजे पैसे येतात. किंवा फ्युचरमधले काही एक्सपेन्सेस असतील तर ते वाचतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी मशिनरी घेतलीये किंवा तुम्ही एखादं फर्निचर घेतलेलं. ते जर तुम्ही उद्या विकलं, तर त्याच्यातून तुम्हाला कॅश फ्लो म्हणजे पैसे येतील. अशा ज्या गोष्टी असतात, की इन फ्युचर तुम्हाला त्यातून विकल्यावरती पैसे येतील, त्या गोष्टी असतात तुमच्या ॲसेट्स. किंवा फ्युचर एक्सपेन्सेस कसे रिड्यूस होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेस स्टार्ट केला आणि तुम्ही स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये तो बिझनेस स्टार्ट केला. किंवा जर तुम्ही रेंट देऊन केला, तर रेंट हे तुम्हाला दर महिन्याला समोरच्या व्यक्तीला पे करावं लागेल. पण तेच जर ती तुमची स्वतःची मालकीची अ, वास्तू असेल, तर तुम्हाला त्यामध्ये कुठेही रेंट पे करायला लागणार नाही. म्हणजे तुमचे फ्युचर एक्सपेन्सेस थोडक्यात ॲसेट्स ह्या वाचवतात. आता एक एक्झाम्पल घेऊन समजूया. तर एक पूजाने कॅफे स्टार्ट केली. आता त्यात तिने काय केलं, कॅफे स्टार्ट केली म्हणजे तिने इनिशियली इन्व्हेस्टमेंट केली. ₹10,00,000 तिने कॅफे चालवण्यासाठी टाकले. मग त्यासाठी त्यांनी काय केलं, तर एक शॉप घेतलं, नंतर कॉफीच्या मशीन्स घेतल्या, छोटं-मोठं फर्निचर तिने त्यामध्ये केलं आणि अझ्युम करू हे सगळं तिने रेंटवरती दिलं. आता याच्यामध्ये काय आहे, ऑपरेशन म्हणजे बिझनेस काय हा ॲक्चुअली, तर यामध्ये ती काय करते, तर कॉफीच्या बिया घेते, नंतर डिस्पोजेबल कप्स घेते, दूध घेते आणि ते कॉफी तयार करून तो स्टॉक हा समोरच्या कस्टमरला विकते. आता ह्या संपूर्ण बिझनेसमध्ये ॲसेट्स कोणत्या-कोणत्या झाल्या, हे आपण समजून घेऊया. तर जी तिची स्वतःच्या मालकीची बिल्डिंग असेल किंवा मशिनरी असेल किंवा फर्निचर तिने जे काही तयार केलेलं आहे तिच्या शॉपमध्ये किंवा तिच्या जर का शॉपच्या पेटी कॅश तिची असेल, शॉपच्या जर जी काही तिजोरी असेल त्यामध्ये जर काही कॅश असेल किंवा ते कॅफे चालवण्यासाठी तिने काही स्टॉक घेतला म्हणजे सपोज तिने खारी, बिस्किटं किंवा दूध हे जे छोटे-छोटे डेली यूजचे कॉफीचे जे मटेरियल्स आहेत ते घेतले. तो जो स्टॉक आहे, हा सगळा पार्ट जो आहे, जो तिला फ्युचरमध्ये प्रॉफिट मिळवून देणार आहे, त्या सगळ्या झाल्या तिच्या ॲसेट्स. तर ॲसेट्समध्ये कोणते-कोणते पार्ट येतात? एक येतो ॲसेट ह्या नॉन करंट असतात किंवा करंट असतात. आता नॉन करंट म्हणजे काय? ज्या 1 वर्षापेक्षा जास्त तुम्ही वापरता बिझनेसमध्ये त्याला म्हणतात नॉन करंट. आता असं काय असू शकतं, की ते 1 वर्षापेक्षा जास्त तुम्ही वापरता. फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेस चालवण्यासाठी एखादा लॅपटॉप घेतला, तिथे तुम्ही अकाउंटिंग करताय. तर तो लॅपटॉप झाला तुमची ॲसेट. कारण लॅपटॉप हा जनरली आपण वर्षाला नाही बदलत. एक 5-10 वर्ष आपण वापरतो आणि मग नंतर आपण तो बदलतो. किंवा बिझनेस चालू करण्यासाठी तुम्ही मशिनरी आणल्या, फर्निचर केलं. ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपण वर्षा-वर्षाला नाही बदलत. मोस्टली आपण 5, 10, 15, 20 वर्ष ह्या वापरतो आणि मग नंतर कालांतरे आपण त्या बदलतो. म्हणजे ज्यांची लाईफ ही 1 वर्षापेक्षा जास्त असते, त्याला म्हणतात नॉन करंट असेट्स. ह्याच्या एक्झॅक्टली अपोझिट करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे ज्या 1 वर्षापेक्षा कमी आपण वापरतो. मग आता 1 वर्षापेक्षा कमी काय वापरतो? फॉर एक्झाम्पल तुम्ही गुड्स घेतले किंवा रॉ मटेरियल घेतलं, तर ते तुम्ही लगेच फिनिश्ड गुड्स करण्यासाठी वापरता किंवा कॅश तुमच्याकडे असते. ती तुमची आज तुमच्याकडे असते, उद्या तुम्ही काही खर्च करता किंवा कुठे इन्व्हेस्ट करता. अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्या असतात तुमच्या करंट असेट्स. ज्या अगदी फक्त 12 महिन्यांपुरत्याच तुमच्याकडे असतात किंवा अगदी 12 महिन्यापेक्षाही कमी कालावधीसाठी असतात. ते असतात तुमच्या करंट असेट्स. तर नॉन करंट असेट्स आपण अजून अधिक समजून घेऊयात. नॉन करंट असेट्समध्ये टँजिबल फिक्स्ड असेट्स असतात. टँजिबल फिक्स्ड असेट्स म्हणजे ज्या तुम्हाला डोळ्यांना दिसतात. म्हणजे जी गोष्ट आपल्याला डोळ्याला दिसते. तर डोळ्याला काय-काय दिसतं आपल्याला? सपोज एखाद्या माणसाने लँड घेतली असेल आणि त्यावरती बिल्डिंग उभारली असेल आणि ऑफिस केलं असेल, फॅक्टरी केली असेल, हे सगळं डोळ्यांना दिसतं. किंवा त्याने फॅक्टरीमध्ये मशिनरी आणली असेल किंवा ऑफिसमध्ये फर्निचर केलं असेल किंवा एखादी गाडी घेतली असेल बिझनेस चालवण्यासाठी, तर ह्या सगळ्या ज्या डोळ्यांना दिसतात, आपण त्यांना हात लावतो, अशा सगळ्या गोष्टी ह्या असतात टँजिबल असेट्स. आणि ह्या नॉन करंट असतील तर
त्या आपण 1 वर्षापेक्षा जास्त यूज करतो बिझनेसमध्ये. आता एक छोटी अकाउंटिंग एंट्री समजून घेऊया. अकाउंटिंग एंट्री ही कशी होते? जेव्हा-जेव्हा आपण नॉन करंट टँजिबल असेट्स बिझनेसमध्ये घेतो. फॉर एक्झाम्पल इथे घेऊया पर्चेस्ड फर्निचर वर्थ ₹50,000 इन कॅश. आता डेबिट ऑल एक्सपेन्स डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट काय आलं? रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे. तर फर्निचर हे तुमच्या बिझनेसमध्ये आलं. तर डेबिट व्हॉट कम्स इन ह्या रूल प्रमाणे आपण फर्निचरला डेबिट देणार आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट ह्या रूल प्रमाणे आपण कॅशला क्रेडिट देणार. ही तुमची झाली सिंपल जर्नल अकाउंटिंग एंट्री. सेकंड पार्ट मध्ये बघू नॉन करंट ॲसेट इनटँजिबल फिक्स्ड ॲसेट्स. म्हणजे ह्या सुद्धा 12 महिन्यापेक्षा जास्त उपयोगात येतात बिझनेसमध्ये, पण ह्या डोळ्यांना दिसत नाही. आता असं काय असू शकतं बिझनेसमध्ये, की जे डोळ्यांना दिसत नाही, पण ते तुमचं ॲसेट आहे, स्वतःच्या मालकीचं आहे, बिझनेसमध्ये वापरता. तर ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या असतात, तर त्यांची काहीतरी एक ब्रँड असतो. जसं आपण Jioचा ब्रँड बघतो किंवा बजाज ऑटोचा लहानपणापासून आपण ब्रँड बघतो. हे जे ब्रँड्स असतात, हे गुडविल ह्याला म्हणतात गुडविल तुमचं. हे गुडविल ज्याच्या नावावरूनच आपण ठरवतो, नाही हिचं ही या कंपनीने बनवलं ना, मग ह्याची नक्कीच क्वालिटी चांगली. जसं टाटाला आपण म्हणतो, की ह्या कंपनीने बनवलंय म्हणजे याची क्वालिटी नक्कीच बेस्ट असणार. तर हे जे तुमचं ब्रँड जे असतं, ते नाव एक नाव तुमचं तयार झालेलं असतं, हे असतं गुडविल. पेटंट्स. पेटंट्स म्हणजे तुम्ही थोडक्यात अ, काही कालावधीसाठी एखाद्याचं ते ब्रँड मागवून घेतलेलं असतं, की आम्ही तुमच्या नावावरती हा बिझनेस करतो. पेटंट, लायसन मागता तुम्ही. तर हे जे असतं किंवा ट्रेडमार्क आम्ही तुमचं जो काही शिक्का आहे किंवा जो काही तुमचा लोगो आहे, तो आम्ही आमच्या बिझनेसमध्ये वापरतो. फ्रँचायझी घेतात लोकं. ह्या सुद्धा तुमच्या नॉन करंट इनटँजिबल असेट्समध्ये येतात. किंवा अगदी सोपं एक्झाम्पल द्यायचं, तुम्ही जर का एखादे छोटी प्रोप्रायटरशिप कंपनी असेल आणि तुम्ही तिथे अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज केलं. आता टॅलीचं लायसन्स जर फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं असेल, तर तुम्हाला 8,000-10,000 तुम्ही पे केले असतील त्या लायसन फीसाठी आणि ते 1 वर्षासाठी तुमचं लायसन तुम्हाला मिळालं. म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला सर्व्हिस मिळाली. लायसन तुम्हाला कुठेही दिसत नाहीत. म्हणजे ती तुम्हाला सीडी दिसते. पण त्या सीडीमध्ये आतमध्ये काय आहे? एकदा ते लायसन इन्स्टॉल केल्यानंतर त्या सीडीचाही काही उपयोग नसतो. एक ₹50 ची ती सीडी असते. मग त्याचाही काही उपयोग नाही होत. मग हे लायसन तुम्हाला कुठेही दिसत नाही सॉफ्टवेअरचं, पण ते असतं आणि तुम्ही बिझनेसमध्ये ते यूज करता. ते यूज करून तुम्ही अकाउंटिंग करता आणि तुमची एफिशियन्सी वाढवता. म्हणजे ही इनडायरेक्टली तुमची ॲसेट असते, पण ती नॉन टँजिबल असते आणि ते लायसन घेतल्यानंतर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरता. म्हणून ते नॉन करंट इनटँजिबल असेट्सच्या भागामध्ये मोडतं. आता एक सिंपल जर्नल एंट्री थ्रू आपण बघूया, की अकाउंटिंग एंट्री ही नॉन टँजिबल ही इनटँजिबल नॉन करंट असेट्सची कशी होते? ती अगदी सेम तुमच्या करंट टँजिबल असेट्सची होती तशीच होते. फॉर एक्झाम्पल बॉट अ सॉफ्टवेअर लायसन फॉर ₹30,000. 30,000 मध्ये एक सॉफ्टवेअरचा लायसन घेतलं. तर तुमच्याकडे काय आलं? रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन ह्या रूल प्रमाणे तुमच्याकडे सॉफ्टवेअर आलं. म्हणून तुम्ही काय करणार, तर डेबिट सॉफ्टवेअरला देणार आणि क्रेडिट हे कॅशला देणार. करंट ॲसेट्स, शॉर्ट टर्म ऑपरेशन्स. आता करंट ॲसेट्स म्हणजे काय? जे आपण मगाशी पाहिलं, की ज्या 1 वर्षापेक्षा जास्त वापरतो, तर त्या असतात तुमच्या नॉन करंट असेट्स. तर मग 1 वर्षापेक्षा कमी काय वापरतो? आपण बघितलं कॅश आणि बँक बॅलन्स. कॅश ही आपल्याकडे कायम येत असते. रोज दिवसाला येते, जाते, येते, जाते. त्यामुळे ही तुमची असते. कॅश ही तुमच्या बिझनेसमध्ये अ, फायद्याचीच गोष्ट असते. बेनिफिटच असतो. स्वतःच्या मालकीचीच असते. म्हणून ही ॲसेट तर असते, पण 12 महिन्यापेक्षा कमी वापरतो म्हणून तिला म्हणतात करंट ॲसेट्स किंवा अकाउंट्स रिसिव्हेबल. फॉर एक्झाम्पल तुम्ही उधारीवरती कोणाला माल दिलेला असेल आणि तो जर इन फ्युचर तुम्हाला त्या व्यक्तीकडनं पैसे मिळणारच आहेत. फक्त कधी ते 1 महिन्याने मिळतील, 2 महिन्याने मिळतील, पण थोड्या कालावधीमध्ये ते तुम्हाला मिळणार आहेत. तर असे डेटर्स किंवा अकाउंट्स रिसिव्हेबल जे इन फ्युचर तुम्हाला लोकं पैसे देणार आहेत, हे सुद्धा तुमच्या करंट ॲसेट्समध्ये येतात. किंवा स्टॉक. स्टॉक हा तुमच्याकडे आज फिनिश्ड गुड्स आहेत. ते तुम्ही कधी ना कधी विकणारच आहात. आज विकणार, उद्या विकणार. ह्या सुद्धा तुमच्या करंट असेट्स आहेत. कारण इन फ्युचर तुम्हाला त्यातून बेनिफिट मिळणार आहे. तसेच प्रीपेड एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल ॲडव्हान्समध्ये तुम्ही कोणाला काही पैसे दिले आहेत.
तर उद्या तुम्हाला त्या ॲडव्हान्स दिल्याची ती समोरची व्यक्ती तुम्हाला सर्व्हिस देणार आहे किंवा गुड्स देणार आहे. म्हणून हे सुद्धा तुमचे ॲसेट्सच होतात. किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखादी एफ-डी केली असेल बँकेमध्ये 3 महिन्यासाठी. इन फ्युचर ती 3 महिन्यानंतर मॅच्युअर होणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणून ह्या झाल्या तुमच्या ॲसेट्स. फक्त यांचा कालावधी पिरियड हा जो आहे तो लेस दॅन 12 मंथ आहेत म्हणून त्याला सब कॅटेगरीमध्ये करंट ॲसेट्स हे नाव दिलेलं आहे. किंवा शॉर्ट टर्म ऑपरेशन सुद्धाही त्याला म्हटलं जातं. इथे अकाउंटिंग एंट्री घेऊयात आपण त्याची. एक्झाम्पल रिसिव्ह 10,000 फ्रॉम कस्टमर फॉर गुड्स सोल्ड. म्हणजे आपल्याला 10,000 रुपये कस्टमर कडनं मिळाले कारण आपण त्यांना गुड्स विकले. तर डेबिट व्हॉट कम्स इन ह्या रूल प्रमाणे रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे कॅश ही आपल्याकडे आली. कॅश आली म्हणून आपण तिला डेबिट दिलं. आणि क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स या नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे आपला सेल्स झाला म्हणून आपण सेल्सला क्रेडिट केलं. आता बॅलन्स शीट ही दिसते कशी? बॅलन्स शीट मध्ये करंट असेट्स ह्या दिसतात कशा ह्या हे बघूयात. बॅलन्स शीटच्या जर तुम्ही हॉरिझॉन्टल बॅलन्स शीट बघत असाल म्हणजे आडवी बॅलन्स शीट बघत असाल तर तुम्हाला उजव्या हाताला या सगळ्या ऍसेट्स दिसतात आणि डाव्या हाताला या सगळ्या लायबिलिटीज दिसतात. आता याचा एक फिक्स फॉर्मॅट असतो तर या फॉर्मॅटमध्ये बघूया कसं असतं. लँड, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, गुडविल, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड, प्रीपेड रेंट आणि सगळ्यात शेवटी ही तुम्हाला टोटल दिसते. ऍसेट्सची टोटल ही नेहमी तुमच्या लायबिलिटीच्या टोटल बरोबर मॅच होते. म्हणजे दोन्हीही ऍसेट्स आणि लायबिलिटी ह्या तुमच्या इक्वल असतात बिझनेस मध्ये. आता फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स मध्ये काय काय डिफरन्सेस आहेत ते अगदी थोडक्यात आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचा डिफरन्स असतो तो टाइम पिरियडचा. की फिक्स्ड ऍसेट्स फिक्स्ड ऍसेट्स या नेहमी 12 महिन्यापेक्षा जास्त वापरल्या जातात आणि करंट ऍसेट्स या 12 महिन्यापेक्षा कमी असतात. सेकंड आहे पर्पज. पर्पज म्हणजे फिक्स्ड ऍसेट्स ह्या तुमच्या कोर बिझनेस ऍक्टिव्हिटीसाठी वापरल्या जातात. फॉर एक्झाम्पल मशिनरी. मशिनरी ही ऍक्च्युली तुमचं प्रोडक्शन होण्यासाठी वापरली जाते. व्हेअरएज करंट असेट्स ह्या तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी वापरल्या जातात. म्हणजे कॅश कन्झम्पशन किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ह्या तुमच्या डेली यूज साठी वापरल्या जातात. डेप्रिसिएशन अँड अमोर्टाइज ही एक वेगळी कन्सेप्ट आहे डेप्रिसिएशन. फक्त तुम्ही आता एवढं लक्षात ठेवा ज्या ज्या तुमच्या लॉंग टर्म फिक्स्ड असेट्स असतात त्याच्यावरती डेप्रिसिएशन हे चार्ज येतं. म्हणजे काय तर त्यांना एक घसारा दरवर्षी म्हणजे दरवर्षी ती ऍसेट आपण वापरली म्हणून तिची व्हॅल्यू कमी होते किंवा वापरून वापरून एखादी गोष्ट जशी जुनी होते तशी तशी तिची व्हॅल्यू जी डिक्रीज होते. ते डिक्रीज होणारी जी आहे जी डिक्रीज होणारी जर्नल एंट्री आहे ती डेप्रिसिएशन आपल्याला त्याच्यावरती चार्ज करायला लागतं. म्हणजे दरवर्षी ती थोडी थोडी आपल्याला घसारा तिच्यामध्ये कन्सिडर करायला लागतो. व्हेअरएज करंट असेट्स मध्ये असा कुठलाही प्रकार नसतो कारण का अगदी त्या 1 वर्षासाठी आपल्याकडे असतात. येतात जातात त्या असेट्स. एक्झाम्पल्स बिल्डिंग, मशिनरी, पेटंट, सॉफ्टवेअर ह्या तुमच्या सगळ्या लॉंग टर्म फिक्स्ड असेट्स असतात आणि कॅश, अकाउंट्स रिसिव्हेबल, इन्व्हेंटरी, प्रीपेड एक्सपेन्सेस हे करंट असेट्स असतात कारण 12 महिन्यापेक्षा हे तुम्हाला वापरतात. आता ऍसेट्स हे इतकं महत्वाचं का आहे बिझनेसमध्ये समजून घे. कारण ह्या ऍसेट्स तुमच्या डेली ऑपरेशन्सला सपोर्ट करतात. ऍसेट्स मधून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतो. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला बिझनेसमध्ये कॅश इन्फ्लो जनरेट होतो. नंतर ऍसेट्स हे तुमचं फायनान्शियल पोझिशन दाखवतो. म्हणजे तुम्ही ओनर तर आहात, पण तुमची ओनर हे मॉनिटरी टर्म्स म्हणजे तुमची स्वतःची किती व्हॅल्यू आहे मोठी बिझनेसची, हे तुम्हाला ऍसेटच्या फायनान्शियल पोझिशन मधून कळतं. नंतर सोर्सेस ऑफ फंडिंग म्हणजे तुम्ही बिझनेस किती एक्सपांड करू शकता, अजून तुम्ही तुमचा बिझनेस किती ग्रो करू शकता, हे सुद्धा तुमच्या ऍसेट्सच्या व्हॅल्यूवरून कळतं. किती तुमची कॅपॅसिटी आहे की तुम्ही फंड अजून रेज करू शकता बिझनेसमध्ये. म्हणजे समोरची पार्टी सुद्धा तुम्हाला तेवढं लोन देईल किंवा क्रेडिट वरती माल देईल हे ठरवतं. एड इन डिसिजन मेकिंग. सपोज एखादा इन्व्हेस्टर जर नवीन आला असेल
आणि त्याला तुमच्याविषयी काहीच माहिती नसेल. पण तुमचं अकाउंटिंग बॅलन्स शीट तुमची रेडी असेल आणि तुम्ही त्याला एक प्रगती पुस्तकासारखी तुम्ही तुमची बॅलन्स शीट जर समोर दाखवली, तर त्याच्यावर तो ठरवू शकतो, की हां, मी जर या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट काही पैसे केले, तर मला किती फायदा होईल त्यातून. मग समोरच्या पार्टीला इन्व्हेस्टरला सुद्धा तुमच्या ॲसेट्सवरनं ठरवता येतं, की येस हा बिझनेसमन किती फायदेशीर आहे, मला किती रिटर्न देईल, जर का मी यामध्ये पैसे गुंतवले तर. एक एक्झाम्पल घेऊन समजून घ्या. A tech startup, a business lab, a tech startup acquires laptop of rupees 3 lakh, software license is 50,000 and prepays office rent rupees 1 lakh. म्हणजे आता यामध्ये पहिल्यांदा काय केलं त्यांनी, त्यांनी स्टार्टअप केला बिझनेस. लॅपटॉप घेतला 3 लाख रुपयाचा, लायसन घेतलं त्या लॅपटॉपला चालवण्यासाठी 50,000चे सॉफ्टवेअर लायसन घेतलं आणि जे त्याचं ऑफिस होतं ते रेंटल होतं आणि त्या ऑफिसचं रेंट त्यांनी ॲडव्हान्समध्ये 1 लाख रुपये पे केलं. आता हा जो लॅपटॉप आहे तो काय करणार, तर तो 1 वर्षापेक्षा जास्त वापरणार. म्हणून हा झाला त्याची टँजिबल असेट. सॉफ्टवेअर लायसन आहे ते सुद्धा 1 वर्षासाठी वापरणार, पण हे डोळ्यांना दिसणार नाही. ते डायरेक्टली कॉम्प्युटरच्या आतमध्ये असणार आणि वर्किंग स्टार्ट करणार. म्हणून त्याला म्हणणार इंटँजिबल असेट्स. आणि प्रिपेज ऑफिस रेंट. आता ऑफिस रेंट तर त्यांनी दिलं, पण ऑफिस रेंट हे दर महिन्याला आपल्याला पे करावं लागतं. म्हणून हे लेस दॅन 12 मंथ 12 महिन्यापेक्षा कमी पिरियडमध्ये आहे. म्हणून हे झालं आपलं करंट असेट्स, प्रीपेड रेंट 1 लाख. ॲसेट्स हा अजूनही खूप मोठा विषय आहे. जर तुम्हाला ॲसेट्समध्ये आणखीन काही डिटेल माहिती हवी असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.